पण त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला तर त्याला तो खूप लाल झालेला दिसला. ओठांच्या कोपऱ्यातून रक्त पण येत होतं तिच्या. तसं त्याच्या हृदयात चर्र झालं. त्याने पुन्हा तिला छातीशी कवटाळलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवून तिला शांत करू लागला. आता त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याने एक जळजळीत कटाक्ष मोहन राज्याध्यक्षावर टाकला. तसं काकांनी मात्र भीतीने एक औंढा गिळला. आता पुढे. जान, हे कोणी केलं? अमितने तिच्या चेहऱ्यावरच्या त्या वेदना पाहून चौफेर नजर फिरवत विचारलं. त्याला वाटलं की काकाच्या माणसांनी तिला ह्या वेदना दिल्या असाव्यात. तो कोण आहे हे विचारत होता तो. त्याच्या डोळ्यात आता आग होती. तो नव्हता पाहू शकत तिला असं दुःखात. जानूने मात्र तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी हळूच काकांकडे पाहिलं आणि रडतच अमितच्या छातीत डोकं खुपसलं. तशा अमितने हाताच्या मुठी आवळल्या. मोहन राज्याध्यक्ष, यू? तुझी हिंमत कशी झाली माझी जानूच्या अंगाला हात पण लावायची? यू? त्याने 4-5 शिव्यांची लाखोली वाहिली त्याला. आज तुझा सगळाच हिशोब पूर्ण करणार आहे मी. जितका त्रास तू मला दिलाय, माझ्या प्रिय माणसांना दिलाय, त्याच्या कैक पटीने आज तुला मिळणार आहे. मला तर लाज वाटते की तुझ्या अंगात राज्याध्यक्षांचं रक्त आहे. किती नीच आहेस रे तू. स्वतःच्याच कुटुंबावर उठलास. कशासाठी? तर फक्त प्रॉपर्टीसाठी. शी. अमित बोलला आणि त्याने त्याचं ब्लेझर काढलं आणि फेकलं. मग टाय थोडा लूज केला आणि शर्टच्या स्लीव्ज थोड्या फोल्ड केल्या. त्याने जानूला त्याच चेअरवर पुन्हा बसवलं. जान, ह्या नालायक माणसाने तुला आज जो त्रास दिलाय ना, त्याला पण त्याच त्रासातून जावं लागेल आज. मी आज सोडत नसतो त्याला. तो बोलला तसं जानूने त्याचा हात पकडला. मीत, नको. खूप झालं आता. आपण इथून निघून जाऊयात. मला फक्त तुम्ही सुखरूप हवे आहात. बस. काकांना पोलिसांच्या ताब्यात द्या. ते बरोबर शिक्षा देतील त्यांना. तुम्ही प्लीज नका मारू त्यांना, जानू बोलली. जान, पोलीस त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देणारच आहे. पण आधी तो माझा गुन्हेगार आहे. त्याची हिंमतच कशी झाली तुला मारायची. त्याची शिक्षा तर त्याला माझ्या हातूनच मिळेल. तो बोलला आणि मोहन राज्याध्यक्षाच्या समोर जाऊन उभा राहिला. आता अमितने काकाच्या तोंडावर एक पंच मारला. तसा तो कळवळून खाली पडला. तो पंच इतका जबरदस्त होता की काकाच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. हा माझ्या आईला माझ्यापासून दूर करण्यासाठी त्याने एक पंच मारला. हा माझ्या बहिणीला माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी त्याने दुसरा पंच मारला. हा माझ्या फुलासारख्या नाजूक जानूवर हात उगारण्यासाठी. अमित त्याला पंचवर पंच मारत होता आणि आता काका मार खाऊन खाऊन अर्धमेले झाले होते. इथे काकी जीवाच्या आकांताने ओरडत होती. अमित, सोड रे त्यांना, नको मारू. काका आहेत तुझे ते. त्यांच्या वयाचा तरी विचार कर. सोड त्यांना. पण अमित मात्र आता कोणाचंच ऐकणार नव्हता. वयाचा तर माझाही विचार नव्हता केला ना त्यांनी. माझे पण तर वय कमीच होते ना. जेव्हा त्यांनी मला माझ्या आबांपासून दूर केलं, माझं पण तर वय कितीसं एवढं जास्त होतं की त्यांनी मला माझ्या आई आणि बहिणीच्या मृत्यूचं दुःख दिलं. तेव्हा माझ्या मनाचा कोणी विचार केला होता का? त्या क्रूर माणसामुळे माझ्या डॅडना त्यांचे पाय गमवावे लागले. तेव्हा नाही आला का विचार तुला माझा काही? बोल ना, काय वाईट केलं होतं आम्ही तुमचं? काहीच नाही ना. तरी हे सर्व दुःख मला माझ्या तरुण वयात भोगावं लागलं. अमित बोलत होता आणि काकांना मारत होता. पण इतक्यात गोळी झाडल्याचा आवाज झाला. अमितने मागे वळून पाहिलं तर त्याच्या पुढ्यात जानू होती आणि तिला गोळी लागून ती रक्तबंबाळ झाली होती. अमित जोरात ओरडला, जानू! समोर काकी हातामध्ये गन घेऊन उभी होती. काही क्षणांपूर्वी जेव्हा अमित काकाला कुत्र्यासारखा मारत होता आणि तो कोणाचंच ऐकत नव्हता, काकी पण त्याला कळकळीने सांगत होती. पण तो अजिबात थांबत नव्हताच. तिथे समोर काकाची हालत खूप खराब झाली होती. ते बघून काकीचा जीव तिळतिळ तुटत होता. जर अजून अमितने त्यांना मारलं तर ते नक्कीच मरून जातील असं तिला वाटत होतं. म्हणून वेळ साधून तिने तिच्या डोक्यावर पॉइंट केलेला तो गन बॉडीगार्डच्या हातातून खेचला आणि तिने तो निशाणा अमितवर धरला.
पण जेव्हा काकीने ती गोळी अमितला मारली त्याच वेळी बाजूला खुर्चीत बसलेल्या जानूने हे पाहिलं आणि पटकन उठून तिने ती गोळी स्वतःवर झेलली होती. आता वर्तमान. काकी अजून एक गोळी मारणारच होती. तोच रॉनीने तिच्या हातावर गोळी मारली आणि तिच्या हातातली गन खाली पडली. जानू रक्तबंबाळ होऊन अमितच्या मिठीत पडली होती. तिला तसं बघून अमितने एकच हंबरडा फोडला, जानू. आता त्याने त्याची गन बाहेर काढून रागाने काकीवर तो गोळी झाडणारच होता. इतक्यात त्याचा हात वर उचलला गेला आणि ती गोळी हवेतच फायर झाली. तो हात मानवचा होता, इन्स्पेक्टर मानव. अमित त्यांच्याकडे, मी बघतो, तू वहिनींना घेऊन हॉस्पिटलमध्ये जा लगेच, मानव बोलला. अमित मात्र सैरभैर झाला होता. जानू डोळे उघड ना. ही डोळे का नाही उघडत, तो तिला छातीशी कवटावून बोलत होता. मानवने रॉनीला इशारा केला तसा रॉनी पटकन अमितकडे आला. बॉस, वी हॅव टू फास्ट. आपल्याला मॅमना लवकरच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. आम्ही मॅमना उचलतो, रॉनी बोलला. नो नो, कोणी हात लावायचा नाही माझ्या जानूला, अमित बोलला आणि त्याने तिला त्याच्या दोन्ही हातांवर उचललं आणि गाडीत घेऊन बसला. रॉनी पटकन ड्रायव्हर सीटवर बसला आणि त्याने गाडी सुसाट पळवली हॉस्पिटलच्या दिशेने. अमित गाडीमध्ये जानूला छातीशी कवटाळून बसला होता. त्याचा पूर्ण शर्ट रक्ताने माखला होता. जान, तुला काही होणार नाही. मी काहीच होऊ देणार नाही. एकदा डोळे उघडून बघ ना माझ्याकडे. आय एम सॉरी जान. हे रॉनी, लुक ॲट हर. ती उठत का नाही आहे? तू तरी सांग ना तिला, प्लीज. अमित वेड्यासारखा बडबडत होता आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. रॉनीचे डोळे पण भरून आले होते आपल्या बॉसला असं हतबल पाहून. त्याचा बॉस जो प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन द्यायचा, तोच आज हतबल झाला होता त्याच्या प्रेमापुढे. रॉनी, व्हॉट आर यू डुईंग, डॅम इट, ड्राईव्ह फास्ट. अमित बरसला. रॉनी आधीच 120च्या स्पीडने गाडी चालवत होता. त्याने अजून स्पीड वाढवला आणि गाडी सुसाट पळवली हॉस्पिटलच्या दिशेने. इथे इन्स्पेक्टर मानवने मोहन राज्याध्यक्ष आणि नैना राज्याध्यक्षांना अटक केली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला होता. काकीच्या हाताला फक्त गोळी चाटून गेली होती, त्यामुळे त्यांना किरकोळ जखम झालेली. त्यावर नंतर उपचार करण्यात आले. दोघांवरही आता खूप सारे आरोप लावले होते. रीमा राज्याध्यक्ष आणि आराध्य राज्याध्यक्ष ह्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणण्याचा प्लान आणि त्यामध्ये आराध्य राज्याध्यक्षांचा मृत्यू. रीना राज्याध्यक्ष ह्यांच्या अपहरणाचा आणि त्यांना मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप. जान्हवी राज्याध्यक्षाचं अपहरण, तिला मारहाण आणि मग हाफ मर्डरचा आरोप. हे सगळे आरोप त्यांच्यावर लावले होते, जेणेकरून आता काका आणि काकीची ह्यामधून सुटका नव्हती. तिथे अमितची गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. रॉनीने त्याच्या टीमला सांगून आधीच हॉस्पिटलमध्ये अरेंजमेंट केली होती, इमर्जन्सी मोडवर. अख्खीच्या अख्खी डॉक्टरांची फौज उभी केली होती. अमितने जानूला उचललं आणि समोरच्या स्ट्रेचरवर ठेवलं आणि विजेच्या वेगाने ते तिला आत घेऊन गेले. युद्ध पातळीवर तिच्यावर उपचार चालू केले गेले, पण गोळी तिच्या छातीत लागली होती. त्यामुळे डॉक्टरांसाठी पण खूपच आव्हानात्मक काम होतं ते. त्यांचं खूप रक्त गेलंय आणि गोळी पण वर्मी लागली आहे. तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करू त्यांना वाचवण्याचा, एक डॉक्टर बोलला. तशी अमितने त्याची कॉलर पकडली. प्रयत्न नाही डॉक्टर, आय वॉन्ट माय जान बॅक. तुम्ही काहीही करा, पण माझ्या जानूला काही झालं नाही पाहिजे, नाहीतर स्मशान बनवेल मी हे हॉस्पिटल. अमित अक्षरशः ओरडत होता डॉक्टरांवर. तसं डॉक्टर पण घाबरला. पण मग रॉनीने अमितला शांत केलं. बॉस, प्लीज काम डाऊन. डॉक्टर त्यांचं काम करत आहेत, प्लीज, रॉनी बोलला. तसं अमितने पुन्हा रॉनीचा हात पकडला आणि बोलला, रॉनी, काही होणार नाही ना माझ्या जानूला? हां, सांग ना. अमित रडत रडत बोलत होता. आता तर रॉनीला पण रडू येत होतं. इतक्यात मॉम आणि डॅड पण हॉस्पिटलमध्ये आले. त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर मानव होता. तोच त्यांना घेऊन आला होता. मॉमला बघून तर अमितने त्यांना मिठीच मारली. मॉम, बघ ना, जानू, त्याच्या तोंडातून आता शब्द पण फुटत नव्हते. मॉमच्या डोळ्यांना पण धारा लागल्या होत्या, पण तरी त्या अमितला शांत करत होत्या.
काही होणार नाही जानूला. अमित शांत हो, मॉम बोलल्या. पण तरी अमित मुसमुसतच होता. मॉम, तुझा तुझा विश्वास आहे ना देवी आईवर? जानूचा पण तिच्या देवी आईवर विश्वास आहे. तू सांग ना देवी आईला की तिला काही होऊ देऊ नको, माझ्या जानूला काही होऊ देऊ नको. तू सांग ना प्लीज, तुझं नक्की ऐकेल ती. अमित मनात येईल ते बडबडत होता. मॉमला पण खूप भरून आलं होतं. आत्ता कुठे सुखाचे दिवस दिसत होते, तर हे मध्येच काय होऊन बसलं? ते विचार करू लागल्या आणि मग बोलल्या, चल अमित, ये माझ्यासोबत. त्यांनी त्याचा हात धरला आणि त्याला पुढे घेऊन गेल्या. समोरच एक सुंदर मूर्ती होती, दुर्गादेवीची. त्यांनी हात जोडले आणि त्याला पण हात जोडायला सांगितलं. तो जसं मॉम सांगत होती तसा करत होता. मॉमने मनातच देवीआईकडे जानूसाठी प्रार्थना केली आणि तिच्या मुलाचं प्रेम सुखरूप असू दे हे सांगितलं. दोघांनीही नमस्कार केला. देवीआईच्या पायाजवळचं एक फूल त्याच्या हातात दिलं आणि त्याला घेऊन पुन्हा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन थांबल्या. बऱ्याच वेळाने ऑपरेशन थिएटरची लाईट ऑफ झाली आणि डॉक्टर बाहेर आले. तसा पटकन पुढे जाऊन अमितने डॉक्टरांना पकडलं. डॉक्टर, कशी आहे माझी जानू? ती बरी आहे ना? त्याने धडधडत्या हृदयाने विचारलं. ऑपरेशन इज सक्सेसफुल, पण जोपर्यंत त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत धोका आहे. पुढच्या 24 तासात त्यांना शुद्ध यायला हवी, डॉक्टर बोलले. तोपर्यंत तुम्ही घरी जाऊन आलात तरी चालेल, कारण डॉक्टरांनी त्याचे ते रक्ताने माखलेले कपडे पाहिले म्हणून डॉक्टर सांगत होते. नाही, मी कुठेच जाणार नाही. मला तिच्या जवळच थांबायचं आहे. शुद्ध आल्यानंतर ती सगळ्यात आधी मलाच शोधेल, सो मी तिच्या जवळच थांबणार आहे, अमित बोलला. डॉक्टरांना ते मान्य नव्हतं, पण शेवटी तो अमित राज्याध्यक्ष होता आणि त्याच्यापुढे कोणी काहीच बोलू शकणार नव्हतं. मग जानूला एका VIP सेक्शनमध्ये हलविण्यात आलं. अमित तिच्या बेडच्या बाजूला तसाच बसून होता चेअरवर. तिच्याकडे एकटक बघत होता. ती मात्र एकदम निश्चित पडलेली होती. तिला बघून त्याला अजूनच रडू येत होतं. त्याच्यामुळेच तिची ही परिस्थिती झालीये असं त्याला राहून राहून वाटत होतं, म्हणून त्याला अजूनच रडायला येत होतं. जर मीच तिच्या आयुष्यात नसतो तर कदाचित तिला ह्या एवढ्या मोठ्या दुःखातून जावंच लागलं नसतं. सगळं माझ्यामुळे झालंय. जानू, आय एम सॉरी. मग त्याला आठवलं की आज तो त्याची फर्स्ट नाईट सेलिब्रेट करणार होता. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि पुन्हा त्याचे डोळे वाहायला लागले. मी तुला कोणतंच सुख नाही देऊ शकलो जान, जे तुझं हक्काचं होतं ते पण नाही. आय एम सॉरी. तो आता तिचा हात हातात घेऊन रडत होता. तिच्या ह्या परिस्थितीला स्वतःला जबाबदार मानत होता तो, म्हणून त्याला अतीव दुःख होत होतं. खूप वेळ तो तिथेच बसला होता. त्याला मॉम आणि डॅडने पण सांगितलं की बाहेर थांब, फ्रेश हो, कपडे चेंज कर, काहीतरी खाऊन घे, पण तो नव्हता ऐकत कोणाचं आणि तिथे तिच्याजवळ बसून होता. बऱ्याच वेळाने त्याला तिचा अस्पष्ट आवाज आला, आह मीत. तशी त्याच्या डोळ्यात चमक आली आणि चेहऱ्यावर स्माईल. ती त्याला आवाज देत होती आणि हळूहळू डोळे उघडत होती. त्याला खूप आनंद झाला, पण लगेच त्याने चेहरा निर्विकार केला आणि तिचा हात सोडला व ती डोळे उघडण्याच्या आतच तो बाहेर निघून गेला. कोणाला काही कळलंच नाही की हा असा का बाहेर निघून आला, पण तो बोलला, जानूला शुद्ध आलीये, डॉक्टरांना आत पाठवा. तसे मॉम आणि डॅडच्या पण चेहऱ्यावर आनंद पसरला. मधू आणि अर्णव पण आले होते. सगळे एकदाच आत शिरले. डॉक्टरांनी जानूला चेक केलं. शी इज फाईन नाऊ, काळजी करण्याची काहीच बाब नाहीये, डॉक्टर बोलले आणि सगळ्यांना आनंद झाला. सगळे जानूला भेटत होते, पण तिची नजर मात्र फक्त त्यालाच शोधत होती, जो अजूनही तिला दिसला नव्हता. तिला सगळ्यात आधी त्यालाच भेटायचं होतं, त्यालाच पाहायचं होतं. पण तिचा मीत, तो तर नव्हताच तिथे. तिला दुःख झालं, कारण तिच्या एवढ्या मोठ्या दुःखाच्या वेळी तिला तोच हवा होता सावरायला, पण नव्हता तो. तिला थोडा राग आला होता त्याचा, म्हणून तिने कोणाला विचारलं पण नाही त्याच्याबद्दल. आणि तो मात्र बाहेरच बसून होता, कारण आत्ता त्याला तिला नजर देणं कठीण होत होतं. स्वतःला जबाबदार मानत होता ना तो तिच्या ह्या परिस्थितीला, म्हणूनच तिच्या समोर जात नव्हता. पण मनात मात्र खूप वादळ उठलं होतं. कधी तिला पाहतो, तिला भेटतो,
तिला मिठीत घेतो असं वाटत होतं. खूप प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्याशिवाय नाही जगू शकत सांगायचं होतं त्याला तिला. पण सगळ्या भावना आतल्या आत साठवून बाहेरच बसला होता तो. घरच्यांनी सगळ्यांनी त्याला तिला भेटायला जायला सांगितलं, पण तो काही हलला नाही तिथून. आता जानूला शुद्ध येऊन 3 तास उलटून गेले होते, पण अजूनही तिचा मीत तिला भेटायला आला नव्हता. तिचं मन रडत होतं, आतल्या आत जळत होतं. कुठे आहात तुम्ही मीत? का नाही मला भेटत आहात? प्लीज, मी मरून जाईन अशी तर, मला तुम्ही नाही दिसलात तर. ती मनातल्या मनातच रडत होती. राग आलेला त्याचा तिला, कारण तो नव्हता आला तिला भेटायला. पण आता भावना असह्य झालेल्या. त्याला पाहिल्याशिवाय चैन नव्हतं पडणार तिच्या मनाला. तिच्या रागावर भारी आता तिचं प्रेम पडलं होतं. आणि मग शेवटी तिने त्या नर्सला विचारलं, सिस्टर, माझे मिस्टर कुठे आहेत? ते आले नाहीत मला भेटायला. त्यांना बोलवाल का प्लीज? ओह, तुमचे मिस्टर? तुमचे मिस्टर तर इथेच होते कालपासून, इथेच तुमच्या बेड शेजारीच. तुम्ही शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसले होते. त्यांना सगळ्यांनी सांगितलं की फ्रेश व्हा, काहीतरी खाऊन घ्या, पण त्यांनी कोणाचं ऐकलंच नाही. सारखे रडत होते ते. खूप प्रेम करतात तुमच्यावर. आय मस्ट से यू आर व्हेरी लकी. मी आजवर ह्या हॉस्पिटलमध्ये बायकोसाठी इतकं झुरणारा नवरा कधीच नाही पाहिला. पण तुम्हाला जशी शुद्ध आली, का कोणास ठाऊक ते बाहेर गेले. एकच मिनिट हा, मी बोलावते त्यांना. नर्स बोलली आणि बाहेर अमितला बोलावण्यासाठी गेली. पण इथे जानूचे डोळे मात्र काठोकाठ भरले होते. तिला वाटत होतं की तो तिला भेटायला आला नव्हता, पण तो तर इथेच होता तिच्याजवळ. मी किती चुकीचं समजत होते त्यांना. मी का विसरते की ते माझ्यावर किती जास्त प्रेम करतात. जानू भरल्या डोळ्यांनीच स्वतःशीच बोलत होती. इतक्यात दरवाजा ओपन झाला आणि अमित आत आला. खाली मान घालूनच होता तो. तिला नजर द्यायला घाबरत होता. जानूने पाहिलं तर तो त्याच कपड्यांवर होता. ते कपडे पूर्णपणे रक्ताने माखले होते आणि त्याचा चेहरा पूर्ण निर्जीव झालेला भासत होता. तसं तिच्या काळजात कालवाकालव झाली. मीत, माझ्या जवळ या. तो दूरच उभा होता म्हणून तिने त्याला जवळ बोलवलं. तसा तो तिच्या जवळ गेला आणि बाजूच्या चेअरवर बसला. त्याचे डोळे पाणावलेलेच होते. मीत, आय एम सॉरी. ती बोलली तसा तो प्रश्नार्थक तिच्याकडे पाहू लागला. मीत, माझ्यामुळे तुमचा आपली फर्स्ट नाईट सेलिब्रेट करायचा प्लॅन स्पॉईल झाला ना. आय एम सॉरी, ती बोलली. पण तो मात्र आता तिच्या हातावर डोकं ठेवून रडू लागला. नो जानू, यू डोंट बी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी तुझ्या आयुष्यात नसतोच आलो तर तुला हे दुःख पाहावं लागलं नसतं. ह्या सगळ्यांसाठी मी जबाबदार आहे. आय एम द ओनली हू इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर दिस कंडिशन. आय एम सॉरी, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तुला काही झालं असतं तर मी पण मरून गेलो असतो, तो बोलला. मीत, प्लीज अशी मरणाची भाषा करू नका. आणि तुम्हाला काय वाटतंय, माझ्या ह्या परिस्थितीसाठी तुम्ही जबाबदार आहात? तर नाही, ह्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. जर मी त्या फोन कॉलनंतर थोडा विचार केला असता आणि बुद्धी वापरली असती तर कदाचित मी काकांच्या ट्रॅपमध्ये अडकले नसते. पण त्यांनी तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे असं सांगितलं होतं, म्हणून बुद्धी काम करेनाशी झाली होती माझी. फक्त मन तुमच्याकडे धाव घेत होतं. कधी एकदा तुम्हाला सुखरूप पाहते असं झालेलं. जेव्हा काकांनी माझ्यावर गन रोखली तेव्हा मला मृत्यूचं भय नव्हतंच, पण फक्त मी माझ्या मीतपासून दूर होईल हीच भीती होती. कारण मला तुमच्यापासून दूर नाही जायचंय, कधीच नाही. आणि तुम्ही म्हणतात की तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याने माझ्यावर ही संकट आली. नाही मीत, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. जर तुम्ही नसता ना तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नसता. तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. आय लव्ह यू सो मच. आणि इतक्या लवकर तुम्ही माझ्यापासून पिच्छा नाही सोडवू शकत, ओके? पुढचे 7 जन्म मलाच झेलावं लागणार आहे तुम्हाला, कळलं ना? ती थोडी हसून म्हणाली. तशी त्याच्या चेहऱ्यावर पण एक गोड स्माईल आली होती. मग तिने तिचे दोन्ही हात पसरवून त्याला जवळ बोलावलं. पण तो इकडे तिकडे बघू लागला.
कारण तिचं आत्ताच ऑपरेशन झालं होतं म्हणून. पण ती तोंड बारीक करून बोलली, मीत प्लीज. आता मात्र त्याला तिचं ऐकावं लागलं. तो तिच्या एका बाजूने त्या बेडवर आडवा झाला. तो बेडच इतका मोठा होता की तिच्या उजव्या साईडला तो आरामात झोपला, तिच्या बॉडीला काहीही त्रास न देता. आणि हात अंतराळीच ठेवून तिला त्याने मिठीत घेतलं आणि मग हलकेच तिच्या खांद्यावर त्याचं डोकं ठेवलं. आता कुठे तिला बरं वाटलं होतं. तिचा मीत तिच्या खूप जवळ होता. दोघांचेही चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते. तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिर होती. मीत, कम क्लोज टू मी, ती बोलली. तसा तो तिच्या चेहऱ्यावर झुकला. मीत, कम क्लोजर, ती अजून त्याला जवळ यायला सांगत होती. तसा तो अजून तिच्या जवळ झुकला. तसे तिने थोडं पुढे होऊन त्याच्या ओठांना स्वतःच्या ओठात बंदिस्त केलं. तिला त्रास नको म्हणून तो जास्त झुकला होता तिच्या ओठांवर. हलकासा किस केल्यानंतर त्याने तिला सोडलं, कारण त्याला तिला त्रास होऊ द्यायचा नव्हता. आता ती हसली, कारण आता तिच्या मनाचं समाधान झालं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.